हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? सगळ्यांना खूप प्रश्न पडलेले आहेत. खूप जणांचे मेसेज येत आहे की एकाच दिवशी बड्डे कसा, एकाच दिवशी बड्डे कसा. तर एकाच दिवशी बड्डे हे ना कोइन्सिडन्स आहे. हे काय आम्ही जाणून बुजून केलेलं नाही. मला वेदच्या वेळेस सारखेच सेम प्रेग्नेन्सी डेट होती, सगळं वेद सारखंच होतं. पहिली तर डिलेवरी ती नॅचरल असते, म्हणजे माझं सी सेक्शन झालेलं आहे वेदच्या वेळेस. आणि श्रीच्या वेळेसचा तर इतका मोठा किस्सा आहे ना की तो मी तुम्हाला सांगेल कधीतरी. पण कोविडचा सीझन होता श्रीच्या वेळेस 2020मध्ये. 25 मार्चला कोविड आलेला आहे आणि 6 एप्रिलला श्री झालेली. तर झालं असं होतं की 11 एप्रिल श्रीच्या म्हणजे बर्थची डेट दिलेली होती 11 एप्रिल. पण काही कारणामुळे ना ती आम्ही 6 एप्रिल घेतली, कारण कोविड खूप हाय लेवलचा कोविड झालेला होता. डॉक्टरनी सांगितलं तुमचं बाळ एकदम व्यवस्थित आहे, गुटगुटीत आहे, तर तुम्ही ते केलं तरी चालेल. मग श्रीच्या निघाली 1 एप्रिलला करायचं म्हणून ठरलं. तर मग डॉक्टर बोलले 1 ते 10 एप्रिलमध्ये आपण कधीही करून घेऊ तुमचं सी सेक्शन, कारण नॉर्मल तर होणार नव्हतं. सी सेक्शनच प्रेग्नेन्सी करावी लागणार होती, डॉक्टरनी सांगितलेलं होतं. मग आम्ही 1 ते 10मध्ये करायची म्हणून ब्राह्मणाकडं गेलो आणि ब्राह्मणांना विचारलं की ह्यातनं कोणता दिवस चांगला आहे. त्यांनी आम्हाला सांगितलं. तर त्यांनी सांगितलं 5 एप्रिल दिवस चांगला आहे. तर मग मी बोलली एका दिवसाने काय होणार आहे, मग 6 एप्रिल दिवस कसा आहे. तर मग ते बोलले 6 एप्रिल पण चांगला आहे, तुम्हाला पाहिजे त्या दिवशी तुम्ही करू शकता. मग त्यांनी आम्हाला सांगितलं 6 एप्रिलच्या दिवशी सकाळी 6 ते 12पर्यंत तुम्ही कधीही डिलेवरी करू शकता. तर मग आम्ही ठरवली 6 एप्रिल तारीख. आणि 6 एप्रिल तारीख ठरवली. मग श्री जेव्हा घड्याळ स्माईल करतं, तुम्हाला माहिती का तो टाईम काय आहे? 10:10 तेव्हा माझी श्री या म्हणजे जगामध्ये आली. आणि आम्हाला खूप आनंद झाला की मला मुलगी झाली. मला म्हणजे मुलीचीच अपेक्षा होती. पहिला मुलगा झाला, दुसरी मुलगी पाहिजे होती. तर ठीक आहे. आणि हे बघा, हे टॅटू मी 2 वर्षापूर्वी काढलेला आहे. मुलगा आणि मुलगी, इथं त्यांचे नाव, इथं श्रीचं नाव, इथं वेदचं नाव, इथं बड्डे डेट. आणि ह्यामध्ये मिसिंग आहे त्यांचं बड्डे, म्हणजे बड्डेची जन्म झालेल्याची वेळ इथं लिहायची आहे आणि वार लिहायचा आहे. हे 2 अजून बाकी आहे. तर ते मी करणार आहे, कारण हे करण्यातच खूप माझ्या हाताला त्रास झाला. बारीक होती ना नीप, म्हणून खूप त्रास झालेला. आणि हे असं आहे. आणि लॉंग स्टोरी पण मी तुम्हाला सांगणार आहे की कशी काय वेळच्या वेळेस कसं झालं, काय झालं. तर सी सेक्शन असल्यामुळे आणि कोविड असल्यामुळे, मेन रिझन आहे कोविड असल्यामुळे माझे दोन्ही मुलांचे बड्डे एकाच दिवशी येतात. आणि ते खूप आमच्यासाठी छान आहे. खूप जणांना आश्चर्य वाटतं कसं काय. पण प्रत्येकाला तर नाही आपण सांगू शकत ना की कसं काय असतं ते, म्हणून मी आता तुम्हाला सांगते. तर चला, तर मग भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.